शिवसेनेच्या परंपरेनुसार दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होतो आहे. मधल्या काळामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि गेल्या 8 ते 10 दिवसापासून शिवतीर्थावर म्हणजे प्रत्यक्ष मैदानावर असंख्य शिवसैनिक हे शिवतीर्थावरच सभा व्हावी यासाठी पाणी बाहेर काढणं मैदानावरचं किंवा चिखल कमी करण्याचा प्रयत्न करणं यासाठी अक्षरशः झटत आहेत. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई त्या भागातले आमचे आहेत, आमदार महेश सावंत, सर्व पदाधिकारी, स्वतः उद्धव ठाकरे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. कारण परंपरा ज्या असतात, ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आखून दिलेल्या आहेत, त्यात खंड पडू नये. मग चिखल असेल, वादळ असेल, पाऊस असेल, संकट असेल, हा मेळावा व्हायला पाहिजे. विचारांचं आदानप्रदान, विचारांचं सोनं लुटलं गेलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेनेकडून एक दिशा मिळायला हवी, मार्गदर्शन मिळायला हवं, ही आमची भूमिका आहे. त्यानुसार आज संध्याकाळी हजारो शिवसैनिक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईला पोचले आहेत, निघाले आहेत. ते पोचतील आणि आजचा मेळावा हा नेहमीच्या पद्धतीनं विशाल आणि विराट होईल. रावसाहेब, नेहमी म्हटलं जातं किंवा शिवसेना हा नेहमी प्रचार करते की विचारांचं सोनं लुटायला या, पण यंदाचा जो दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडतो आहे, चिखल आहे सर्वत्र, शिवाजी पार्कमध्येही. शिंदे शिवसेनेचे नेते काही म्हणतायत की शिवाजी पार्कमध्ये चिखल आहे आणि उद्धव ठाकरे व्यासपीठावरून चिखल फेकून चिखल फेकायला पाहिजे. त्यांना माहीत नसेल सांगतो, या हिंदू संस्कृतीमध्ये असे अनेक सण आहेत ज्याचा चिखलाशी संबंध आहे. शिमगा असेल किंवा अन्य काही असतील, विदर्भात काही असे सण आहेत. त्यांना हिंदू धर्म आणि संस्कृती माहितीच नाही. हे दुसरं आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून किंवा भाजपच्या हाती सत्ता मिळाल्यापासून त्याने एक नवीन परंपरा सुरू केली, ती म्हणजे गद्दारांचे मेळावे. आधी निष्ठावंतांचे मेळावे होत होते, पण भाजपच्या प्रेरणेनं, अमित शहांच्या प्रेरणेनं मुंबई महाराष्ट्रात गद्दारांचे मेळावे व्हायला लागले. आता गद्दारांच्या मेळाव्यावर चिखल नाही फेकायचं तर काय करायचं? पारिजातकाची फुलं फेकायची का बकुळीची फुलं फेकायची? पार्कातला जो चिखल आहे शिवतीर्थावरचा, त्या चिखलात त्यांना लोळवावंच लागेल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जरी असते तरी त्यांनी तेच केलं असते. ज्याची त्याची जी लायकी असते त्यानुसार त्याच्यावरती त्या गोष्टींचा वर्षाव करायचा असतो. त्यानुसार आज गद्दारांवर जर चिखलफेक होणार असेल, जर कोणी करणार असेल, तर त्यात चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणाऱ्यांवर चिखलच फेकला पाहिजे आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांवर ते जास्त चिखल फेकला पाहिजे. हा राष्ट्रवादाचा प्रश्न आहे. हा प्रश्न जेव्हा राष्ट्रवाद, महाराष्ट्र धर्म, संस्कृती येते आणि त्याच्याशी बेईमानी करणाऱ्यांचा येतो, तेव्हा ज्याला जी भाषा समजेल त्या भाषेमध्ये उत्तर द्यावं, ही या महाराष्ट्राची परंपरा आहे. पण शिवतीर्थावर असलेला चिखल आणि शिवसैनिकांची गर्दी, असं वाटतंय की यंदा आव्हान आहे? अजिबात नाही. उद्धव ठाकरेंपुढे आम्हाला कधीच आव्हान नव्हतं. जर आव्हान असतं तर आम्ही चिखलामध्ये गेलोच नसतो ना. जर आम्हाला आव्हान वाटलं असतं तर